डियर स्टुडंट्स, वेलकम टू मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी. तर आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत खूप इम्पॉर्टंट HSC बोर्ड एक्झाममध्ये विचारणारे टर्बो C++ कोड जे तुमच्या पेपरमध्ये 5 मार्क्ससाठी विचारतात. ओके, सो दीज कोड्स आर व्हेरी कॉमनली आस्क्ड इन युअर बोर्ड एक्झाम फॉर 5 मार्क्स. एव्हरीबडी नोज द CS1 पेपर, your CS1 paper, the last question which is of 10 marks, we have attempt the two C++ code. We have to attempt the two turbo C++ codes, right? So we are going to discuss some 4 important C++ code which will definitely help you in your exams to score the best possible marks you can. आपण कोणते कोणते कोड डिस्कस करणार आहोत हे बघा बरं. पहिलं कोड आपण डिस्कस करणार आहोत फिबोनाची सिरीजवर. ठीक आहे, सो व्हॉट इज फिबोनाची सिरीज? एव्हरीथिंग विल डिस्कस. Fibonacci series. Write a turbo C++ code to print the Fibonacci series of n terms. तर आपण n टर्म्स साठी Fibonacci series चा कोड आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. दुसरा टर्बो C++ कोड असणार आहे राइट अ C++ कोड टू चेक वेदर द एंटर्ड नंबर इज अ पॅलिंड्रोम ऑर नॉट. दुसरा कोड असणार आहे पॅलिंड्रोम साठी. पॅलिंड्रोम काय असतं, पॅलिंड्रोम नंबर काय असतं, ठीक आहे. एव्हरीथिंग वी आर गोइंग टू डिस्कस इन डिटेल. So we are also going to discuss a turbo C++ code for palindrome. The third code will be to swap two numbers. So third code will be to swap two numbers using class. So हे class म्हणजे तुम्हाला माहिती आहे, we have to write your code by using the object oriented programming concept. म्हणजे आपल्याला कोडिंग करायचं आहे पण आपल्याला क्लासच्या आतमध्ये मग आपण फंक्शन क्रिएट करू, मेंबर फंक्शन, आणि मग मेन फंक्शन मधनं आपण मेंबर फंक्शनला ऑब्जेक्ट बनवून त्या ऑब्जेक्टनी कॉल करू. ठीक आहे, तर तुम्ही ऑलरेडी ऑफलाईन लेक्चरमध्ये तुम्ही हे सगळं डिस्कस केलेले, क्लास काय, ऑब्जेक्ट काय, मेंबर फंक्शन काय, सगळं तुम्हाला ऑलरेडी क्लिअर केलेले. तरी आपण एकदा रिवाइज करू आणि गो थ्रू करू आणि हे कोड आपण एकदम डिटेलमध्ये कंप्लीट करून घेऊ. ठीक आहे, आणि लास्ट कोड, फोर्थ कोड जे असणार आहे दॅट इज सम ऑफ ॲरे. Sum of array. Write a turbo C++ code to perform the sum of array. तर आपण असे 4 इम्पॉर्टंट कोड डिस्कस करू. फिबोनाची सिरीज, पॅलिंड्रोम, स्वॅप ऑफ टू नंबर्स, सम ऑफ ॲरे, हे सगळे कोड्स एक्झाममध्ये खूप कॉमनली विचारतात. पण आता काय, हे तर फक्त एक तुम्ही समजून घ्या, फिबोनाची सिरीज, पॅलिंड्रोम आणि सम ऑफ ॲरे. इथं त्यांनी मेन्शन केलं नाही, क्वेश्चनमध्ये मेन्शन केलं नाही आहे की तुम्हाला क्लासने करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला इथं आपल्याला काय करायचं, आपल्याला नॉर्मल C++ कोड करायचं. ठीक आहे, हा थर्ड क्वेश्चन जर तुम्ही ऑब्झर्व केलं, थर्ड क्वेश्चन स्वॅप टू नंबर्स त्यांनी मेन्शन केले तर युझिंग क्लास. तर बोर्ड एक्झाम मध्ये मेन्शन केलं असेल राइट अ टर्बो C++ कोड टू स्वॅप टू नंबर्स युझिंग क्लास, किंवा क्वेश्चन असा पण येतो राइट अ टर्बो C++ कोड टू स्वॅप टू नंबर्स युझिंग OOP कन्सेप्ट. जर असा क्वेश्चन आला तर तुम्ही नॉर्मल C++ कोड करू शकत नाही. नॉर्मल C++ कोड केलं तर तुम्हाला त्याचं 0 मार्क्स भेटेल. का? कारण त्यांनी क्वेश्चनमध्ये मेन्शन केलेलं आहे की तुम्हाला क्लास किंवा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कन्सेप्टच वापरायचं आहे. तर नॉर्मल C++ कोड आणि आपला क्लास मेथड दोन्ही डिफरंट असतात. तुम्हाला माहिती आहे, लॉजिक एकच असतो पण कोडिंगचा प्रोटोकॉल, कोडिंगचा पॅटर्न, कोडिंग थोडं वेगळं असतो. ठीक आहे, तर आपण दोन्ही डिस्कस करूयात. तर एखादा स्टुडंटनी समजून घेतलं तर तुम्ही, म्हणजे हे लेक्चर तुम्ही समजून घेतलं तर तुम्ही फिबोनाची सिरीज जे आहेत ना, फिबोनाची सिरीज, आता तर मी तुम्हाला नॉर्मल कोडिंग करून देते, पण ज्या स्टुडंटला हा पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित कळेल, स्टुडंट नॉर्मल कोडला क्लास मेथडने पण करू शकतो आणि क्लास मेथडला नॉर्मल मेथडने पण करू शकतो. हां, तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण समजलं तर तुम्ही फिबोनाची सिरीजला क्लासने पण करू शकता, नॉर्मल पण करू शकता. पॅलिंड्रोमला तुम्ही दोन्ही वेनी कोड करू शकता. एक तुम्ही क्लासने पण कोड करू शकता आणि तुम्ही नॉर्मल पण कोड करू शकता. आता हे तर तुम्ही क्लासने कोड करणार आहे, पण तुम्ही याला नॉर्मली पण कोड करू शकता. सम ऑफ ॲरेला आपण नॉर्मली कोड करू, पण तुम्ही हे व्हिडिओ समजून घेतलं तर तुम्ही हे युझिंग क्लासने पण तुम्ही कोड करू शकता. समजते का सगळ्यांना? तर हे व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खूप इम्पॉर्टंट आहे. तर स्टार्टिंग पासून एंड पर्यंत व्हिडिओ व्यवस्थित पहा. डोंट मिस एनी ऑफ द कन्सेप्ट, डोंट स्किप एनी पार्ट, जस्ट बी फोकस्ड अँड पे अटेन्शन टुवर्ड्स द व्हिडिओ. चलो, सो लेट स्टार्ट डिस्कसिंग दिस व्हिडिओ मोर इन डिटेल. आता मी तुम्हाला लाईव्ह कोडिंग करून दाखवणार. ठीक आहे, आय एम गोइंग टू शो यू द लाईव्ह कोडिंग हिअर ऑन माय स्क्रीन हिअर. आपण आपला सगळ्यात पहिलं क्वेश्चन असणार आहे फिबोनाची सिरीज. आधी आपण समजून घेऊ की फिबोनाची सिरीज काय आहे. आपण आधी समजून घेऊ की फिबोनाची सिरीज काय आहे. सो व्हॉट इज द फिबोनाची सिरीज? आता फिबोनाची सिरीज
आहे ते आधी समजून घ्या. बघा, फिबोनाची सिरीज असा सिरीज असतो ज्याच्यामध्ये पहिले दोन टर्म्स तुम्हाला माहिती पाहिजे. द फर्स्ट टर्म इज ऑलवेज 0. काय फिबोनाची सिरीजचा पहिला टर्म काय 0 आणि सेकंड टर्म काय 1. हे टर्म्स कधी चेंज होऊ शकत नाही. फिबोनाची सिरीजमध्ये हे पहिले दोन टर्म्स कधी चेंज होऊ शकत नाही. आता आपल्याला थर्ड टर्म फाइंड करायचं आहे. हाऊ टू फाइंड द थर्ड टर्म? सो द थर्ड टर्म कॅन बी फाउंड आउट बाय ॲडिशन ऑफ प्रिव्हियस 2 टर्म्स. म्हणजे आधीचे 2 टर्म्सला तुम्ही ॲड करा. आता आधीचे दोन टर्म्स काय आहे बघा, पहिले 2 टर्म्स आपल्याला माहिती आहे. पहिले 2 टर्म्स 0 आणि 1 आहे, म्हणजे यांचं ॲडिशन परफॉर्म करा, तुम्हाला थर्ड टर्म भेटेल. करा बरं. 0 + 1 तुम्हाला काय भेटेल? येस, 0 + 1 यू विल गेट 1. सो द थर्ड टर्म इज 1. नाउ आय वॉन्ट टू फाइंड द फोर्थ टर्म. आता मला फोर्थ टर्म पाहिजे. फोर्थ टर्म भेटण्यासाठी लास्ट 2 टर्म्सचे ॲडिशन करायचे. आता या सिरीजमध्ये लास्ट टर्म्स काय आहेत? 1 1. तर 1 1चं ॲडिशन करा. 1 1चं ॲडिशन केल्यानंतर तुम्हाला भेटतो 2. 2 इज युअर फोर्थ टर्म. आता मला पाहिजे फिफ्थ टर्म. काय पाहिजे मला? फिफ्थ टर्म. फिफ्थ टर्म भेटण्यासाठी लास्ट 2 डिजिट्सचे ॲडिशन करा, म्हणजे 1 and 2. आता यांचं ॲडिशन केलं की मला काय भेटतो? यांचं ॲडिशन केलं की मला काय भेटतो? 3. सो 3 इज युअर फिफ्थ टर्म. आता मला पाहिजे सिक्स्थ टर्म. सिक्स्थ टर्म भेटण्यासाठी तुम्ही काय करा? लास्ट 2 नंबर्सला ॲड करा. सर तुम्हाला काय भेटणार? 5. सो 5 इज युअर सिक्स्थ टर्म. आता मला सेवन्थ टर्म पाहिजे. सेवन्थ टर्म 5. तर मला सेवन्थ टर्म पाहिजे, तर तुम्ही काय करा? यांना ॲड करा. यांना ॲड केलं तर तुम्हाला काय भेटणार? 8. सो 8 इज युअर सेवन्थ टर्म. समजते का मी काय म्हणतोय? तर पहिले 2 टर्म्स, हे पहिले 2 टर्म्स तुम्ही चेंज करू शकत नाही. पहिले 2 टर्म्स जे असतात ना, दॅट इज फिक्स्ड. पहिले 2 टर्म्स फिक्स असतात, दॅट इज 0 and 1. मग लास्ट 2 म्हणजे इथं 2 या दोघांना ॲड केलं की भेटणार. या दोघांना ॲड केलं की तुम्हाला हे भेटणार. मग 2 आणि 3 ला ॲड केलं की हे भेटणार. मग 3 आणि 5 ला ॲड केलं की तुम्हाला हे भेटणार. या सिरीजला आपण म्हणतो फिबोनाची सिरीज. या सिरीजला आपण काय म्हणतो? फिबोनाची सिरीज. तर आपण फिबोनाची सिरीजसाठी कोडिंग करूयात. ठीक आहे. आता आपण फिबोनाची सिरीजसाठी कोडिंग स्टार्ट करूयात. ठीक आहे. मी तुम्हाला लाईव्ह कोडिंग करून दाखवतो टर्बो C++. हे समजलं का तुम्हाला? पटकन आपल्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं आहे. आता मी इथं ओपन करतो टर्बो C++. ठीक आहे. टर्बो C++. टर्बो C++ मध्ये मी तुम्हाला लाईव्ह आता कोडिंग करून दाखवतो की आपण फिबोनाची सिरीज कसं बनवू शकतो. ठीक आहे. पण नॉर्मल मेथडनी करतोय बरं का. आपण नॉर्मल मेथडनी करतोय. टर्बो C++ ओपन झाल्यानंतर आधी बघून घ्या इथं C++ आहे का. तुम्ही पहिल्यांदा टर्बो C++ डाउनलोड केलं तर तुम्हाला आता C दिसणार. .C मध्ये कोडिंग करू नका. .C मध्ये कोड केलं तर चुकेल. तर इथं .cpp पाहिजे. ठीक आहे. तर CPP नसेल तर तुम्ही काय करू शकता? फाईलवर क्लिक करा आणि न्यूवर क्लिक करा. विल गेट अ CPP. ठीक आहे. सो लेट स्टार्ट डुईंग द कोडिंग. ठीक आहे. तर कोड व्यवस्थित समजून घ्या. लक्ष द्या बरं कोडिंगमध्ये. पण आता कोडिंग स्टार्ट करतोय बरोबर. तर कोडिंग स्टार्ट करताना आपल्याला आधी टाईप करावा लागतो हेडर फाईल. आता बेसिक्स तर तुम्हाला माहिती आहे, 11वी पासून आपण शिकतोय. कोडिंग स्टार्ट करताना आपल्याला हेडर फाईल इन्क्लूड करावा लागतो. सो वी विल स्टार्ट हॅश इन्क्लूड iostream.h वापरल्याने तुम्ही Cin आणि Coutचं यूज करू शकता. ठीक आहे. iostream.h तुम्ही वापरल्याने काय करू शकता? तुम्ही Cin आणि Coutचा वापर करू शकता. आणि आपल्याला कोडिंगमध्ये Cin Coutचा वापर करायचा आहे. सो आपण हेडर फाईल देतो iostream.h. ठीक आहे. iostream.h दिल्यानंतर आपण नेक्स्ट देणार हॅश इन्क्लूड conio.h. conio.h दिल्याने आपण काय करू शकतो? क्लिअर स्क्रीन गेट CHचं फीचर वापरू शकतो. हे सगळं तुम्हाला माहिती आहे. थोडं फास्ट जातो तर खूप डिले होईल नाही का, खूप लेंदी प्रोसेस होईल नाही तर. ठीक आहे. तर मी तुम्हाला एक एक्सप्लेन करतो पटपट. हे बघा, त्याच्यानंतर आपण मेन फंक्शन स्टार्ट करू. आपल्याला क्लासनी करायचं नाही आहे. क्वेश्चनमध्ये क्लासनी करायचं नाही आहे. क्वेश्चनमध्ये काय सांगितलंय? राईट अ C++ कोड टू फाइंड द फिबोनाची सिरीज ऑफ n टर्म्स. n टर्म्स म्हणजे काय? n टर्म्स म्हणजे काय? आपण युजरकडनं घेऊ. n टर्म्स म्हणजे आपण युजरकडनं घेऊ. आपल्याला किती टर्म्सचे फिबोनाची सिरीज प्रिंट करायचे? 5 असेल तर काय येईल? 1 0 1 1 2 3 बरोबर. हे 0 1 1 2 3 बस एवढंच. म्हणजे हे 5 टर्म्स 5 टर्म्स. युजरने समजा 10 टर्म्स सांगितले म्हणजे आपण 10 टर्म्स पर्यंत प्रिंट करू. पण पहिले 2 टर्म्स फिक्स्ड असतील. ठीक आहे. तर conio.h आपण टाईप केलं. त्याच्यानंतर आपण मेन फंक्शन स्टार्ट करू. void main इज अ मेन फंक्शन बरोबर. त्याच्यानंतर कर्ली ब्रेसेस ओपन करूयात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण एक फंक्शन वापरतो क्लिअर स्क्रीन प्रिव्हियस आउटपुट क्लिअर करण्यासाठी असतो. ठीक आहे. क्लिअर स्क्रीन आपण का वापरू शकतो? कारण आपण conio.h वरती दिलेले आहे म्हणून आपण क्लिअर स्क्रीन वापरू शकतो. पण इथं इंटिजर वापरू इंट म्हणजे आपण व्हेरिएबल डिक्लेअर करू. आपल्याला कोणते व्हेरिएबल डिक्लेअर करायचे? आपल्याला व्हेरिएबल डिक्लेअर करायचं n
ए कॉमा बी कॉमा सी आपण हे सगळे व्हेरिएबल डिक्लेअर करू आणि आपण सोबत आपण सध्या एवढे व्हेरिएबल डिक्लेअर करू. बघू पुढं कंपाईल करताना आपल्याला कळेल काय एरर असेल तर. ठीक आहे, मी आता हे व्हेरिएबलचं यूज करणार आहे. एन म्हणजे एन टर्म्स, किती टर्म्स फिबोनाची सिरीज प्रिंट करायचं आहे हे आपण युजरकडनं घेऊयात. कुणाकडनं घेऊयात? युजरकडनं घेऊयात. पण एक छोटंसं रिमाइंडर, पहिले 2 टर्म्स तुमचे फिक्स असतात. तर पहिलं टर्म आपण ए घेऊयात, ए फिक्स करून टाकू 0. दुसरा टर्म 1 असतो तर बी मध्ये टाकून देऊ, बी इज इक्वल टू 1. पहिले 2 टर्म्स आपण फिक्स केलेत बरोबर. तर आपण आता काय घेऊ, आता आपण युजरकडनं एन घेऊ. तर आपण काय करू, आपण युजरकडनं एन घेऊ. तर युजरकडनं एन घेण्यासाठी काय करावं लागेल, सी आउट, युजरला मेसेज डिस्प्ले करावं लागेल, एंटर नंबर ऑफ टर्म्स, एंटर नंबर ऑफ टर्म्स. ठीक आहे, युजर मग सांगेल की त्याला किती टर्म्सचे फिबोनाची सिरीज प्रिंट करायचं आहे, 5 6 वॉट एव्हर इट इज. ठीक आहे, युजर जे इनपुट देणार सी इन, युजरला मेसेज तर डिस्प्ले केलं. सी आउट म्हणजे काय, आपण युजरला मेसेज डिस्प्ले करतो की बाबा एंटर नंबर ऑफ एन टर्म्स. म्हणजे हे रेड कलरमध्ये जे आहे ना ते सेम टू सेम तुमच्या आउटपुटच्या स्क्रीनवरती डिस्प्ले होणार. आता सी इन म्हणजे काय, आपण इनपुट घेतोय. इनपुट म्हणजे युजर जे नंबर एंटर करणार ते नंबर कुठं स्टोअर झाला पाहिजे, ते नंबर स्टोअर झाला पाहिजे एन मध्ये बरोबर. नंबर स्टोअर होईल तुमचा एन. ठीक आहे, आता काय करायचंय, आता आपल्याला युजरने जे नंबर दिले ते आहे एन बरोबर. आता आपल्याला एक फिक्स्ड नंबर ऑफ स्टेप्स डिफाईन करायचे. फॉर एक्झाम्पल युजरने सांगितले 5, युजरने काय सांगितलं 5. तर आपला कोड जे आहे ना ते फक्त 5 स्टेप चालले पाहिजे. 5 स्टेप नंतर आपला कोड स्टॉप झाला पाहिजे. म्हणजे आपल्याला इथे कंट्रोल पाहिजे. ज्यावेळेस आपल्याला कोडिंगमध्ये कंट्रोल आणायचे तर आपण काय वापरतो, लूप वापरतो. ठीक आहे, तर आपण एक लूप वापरू. फॉर मी सांगतो इंट आय एक व्हेरिएबल असणार आहे. आय हे स्टार्ट होणार 1 पासून, म्हणजे 1 पासून स्टार्ट होणार बरोबर. म्हणजे किती नंबर ऑफ स्टेप्स. आता आय म्हणजे फिबोनाची सिरीजचं नव्हे, आय म्हणजे फिबोनाची सिरीज नाही आहेत, आय म्हणजे तुमचे नंबर ऑफ स्टेप्स आहेत. हे बघा फॉरमध्ये आपण काय करतोय, समजतं का मी काय म्हणतोय, फॉरमध्ये आपण नंबर ऑफ स्टेप्स डिफाईन करतोय. ठीक आहे, आता समजा मी सांगितलं 6, तर हा लूप काय करेल, 6 स्टेप्स कंप्लीट करायला हेल्प करेल बरोबर. फॉर एक्झाम्पल मी सांगितलं 10 टर्म्स, तर आपला फॉर लूप काय करेल, 10 स्टेप्स परफॉर्म करायला हेल्प करेल. सो नंबर ऑफ स्टेप्स परफॉर्म करायला हेल्प कोण करतो, फॉर लूप. सो मी सांगितलं माझा स्टार्ट होणार 1 पासून आणि कुठपर्यंत जाणार एन टर्म्स पर्यंत. सो आपण काय देणार, आय इज लेस देन इक्वल टू एन देणार, आय इज लेस देन इक्वल टू एन. आणि आपण कसं जाणार आहे, याला इन्क्रिमेंट करत जाणार आहे. ऑलरेडी आपण 11th मध्ये शिकून आलो लूप वगैरे बरोबर. फॉर आणि इथं सेमिकोलन द्यायचं नाही बरं का, लूप नंतर कधी सेमिकोलन द्यायचं नाही. कर्ली ब्रेसेस ओपन करा, लूपचा वेगळा कर्ली ब्रेस असतो आणि आपण त्या लूपमध्ये कधीपर्यंत फिरत राहू, जोपर्यंत आपलं कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत आपण त्या लूपमध्ये फिरत राहू. जसं आपलं कंडिशन फॉल्स होईल आपण ते लूप एक्झिट करून लूपच्या बाहेर येऊयात. ठीक आहे, हे बघा आधी फॉर लूपमध्ये आल्यानंतर आपलं एक स्टेटमेंट लिहावं लागेल. हे स्टेटमेंट तुमच्या माइंडमध्ये फिक्स राहू द्या. दिस इज द मेन फंक्शन. ठीक आहे, सी आउट आपण आधी एचा व्हॅल्यू डिस्प्ले करू आणि आपण काय करू, एंड्स करू. एंड्स म्हणजे वी विल प्रिंट ऑन द नेक्स्ट लाईन. आता हे काय, मी तुम्हाला हे कोड कंपाईल पण करून दाखवतो. ठीक आहे, टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला हे कोडचं प्रत्येक वर्डचा ॲनालिसिस करून दिली आज. ठीक आहे, सो सी आउट आपण एला प्रिंट केलं आणि आपण काय केलं, एंड्स केलं. ठीक आहे, म्हणजे सो दॅट वी कॅन प्रिंट ऑन द नेक्स्ट लाईन. आता आपण काय करतो, सी इज इक्वल टू ए प्लस बी, लास्ट 2 टर्म्सचे ॲडिशन करतो. काय करतो, सी इज इक्वल टू ए प्लस बी केल्याने आपण काय करतो, लास्ट 2 टर्म्सचे ॲडिशन करतो. आणि आपण काय करतो, लास्ट 2 टर्म्सला चेंज करतो. स्वॅप म्हणजे लास्ट 2 टर्म्स चेंज करावं लागतं ना. सो ए इज इक्वल टू बी करू आणि आपण इथं बी इज इक्वल टू सी करू. याचा अर्थ काय, 1-2 मिनिटांनी तुम्हाला समजेल. टेन्शन घेऊ नका. गेट सी एच करूयात, झालं आपलं कोडिंग एवढंच आहे बरोबर. एवढंच आपल्याला कोड करायचं आहे, एवढंच आहे कोड. फक्त इथं एवढं तुम्हाला समजायचं आहे. हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. मी एक काम करतो, मी तुम्हाला सेपरेटली एवढं एक्सप्लेन करतो. हे एवढं जे हायलाईट केलं ना, फक्त एवढं तुम्हाला समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. टेन्शन आधी एक काम करू आपण ना कोडला रन करून बघू, म्हणजे मला कळेल की आपण जे कोड केलं ते बरोबर आहे की नाही. कंपाईल करूयात. कंपाईल केल्यानंतर एरर काय दिसलं नाही, एरर 0 आहेत. सो वी कॅन रन द कोड. एंटर नंबर ऑफ टर्म्स. आता तुम्हाला फिबोनाची सिरीज किती टर्म्सचे पाहिजेत, 5 करूयात. 5 मध्ये पहिले 2 टर्म्स तर आपण फिक्स केलेले आहेत. ठीक आहे, 0 बघा, 0 हा फर्स्ट टर्म असणार आहे, 0 हा फर्स्ट टर्म, 1 हा सेकंड टर्म, परत 1 हा थर्ड टर्म, 2 हा फोर्थ टर्म आणि 3 हा फिफ्थ टर्म. सो यू कॅन सी 1 2 3 4 5. सो दिस इज अ फिबोनाची सिरीज ऑफ 5 टर्म. समजलं का, 0 1 1 2 3. म्हणजे 0 आणि 1 ला ॲड केलं तर 1 भेटणार, 1 आणि 1 ला ॲड केलं की 2 भेटणार, 2 आणि 3 ला ॲड केलं की त्याच्या पुढे तुम्हाला दिसेल. ठीक आहे, ट्राय करू. परत एकदा कोडला रन करू.
आणि आपण यावेळेस काय करू, फिबोनाची सिरीज 10 टाकू, 10. तुम्ही बघा टर्म्स, पण त्याच्यामध्ये पहिले 2 टर्म्स तुमचे कॉमन असणार, पहिले 2 टर्म्स तुमचे फिक्स्ड असणार. फिक्स्ड का फिक्स्ड असणार तुम्हाला माहिती आहे, फिबोनाची सिरीजचा रूल येतो, पहिले 2 टर्म्स तुमचा 0 आणि 1च असला पाहिजे. दिसतंय का तुम्हाला? सो दिस इज कॉल्ड एज अ फिबोनाची सिरीज. ठीक आहे, 0 1 1 2 3 5 8 13 21 34 म्हणजे लास्ट दोन डिजिटला तुम्ही ऍड केल्यानंतर तुम्हाला एक प्रॉपर फिबोनाची सिरीज बघायला भेटतो. समजलं का फिबोनाची सिरीज सगळ्यांना? ठीक आहे, पटकन याचा स्क्रीनशॉट नाही काढायचा. आता एक्झाम आहे, पटकन नोट करून घ्यायचं आणि समजून घ्यायचं. मी तुम्हाला परत एक्सप्लेन करतो काय आहे. आपल्याला तर पेन टूल भेटलं तर थोडं बरं होईल. बघूयात. टर्बोचा हाच प्रॉब्लेम आहे माहिती आहे का, एकदा आपण मिनिमाइज केलं ना परत ते मॅक्झिमाइज होत नाही, तिथं मॅक्झिमाइजचं ऑप्शन आपल्याला दिसणार नाही. हे तुमच्या समोर आता छोटंसं स्क्रीन आलंय, तरी आय होप सो हे विजिबल आहे तुम्हाला. मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. बघा हे काय आहे बघा, फिबोनाची सिरीज कसं रन होतो त्याचं मागचं लॉजिक आपण समजून घेऊयात. पण एला 0 केलं बरोबर, एला 0 केलं. दुसरा कलर घेऊ का, हे कलर भेटेल. ठीक आहे, आपण काय केलं, एला 0 केलं बरोबर, आणि बी मध्ये आपण 1 स्टोअर केला. आधी आपण व्हेरिएबल डिक्लेअर केलं, व्हेरिएबल डिक्लेअर केलं. आधी आपण काय केलं, व्हेरिएबल डिक्लेअर केलं. व्हेरिएबलमध्ये आपण काय केलं, एन ए बी सी. एन सांगणार कोण, एन युजरकडनं घेतलं, हो की नाही, एन नंबर ऑफ टर्म्स युजरकडनं घेतलं. ठीक आहे, आता आपण याच्यामध्ये ए मध्ये 0 स्टोअर केलं, बी मध्ये स्टोअर केलं 1. हितपर्यंत तुम्हाला क्लिअर आहे बरोबर. मग आपण युजरकडनं घेतलं एन नंबर ऑफ टर्म्स, जसं तुम्हाला एन नंबर ऑफ टर्म्स, युजरने सांगितलं 5, युजरने काय सांगितलं एन इज इक्वल टू 5. मग त्याच्यानंतर काय आहे तुम्हाला समजावं लागेल. ठीक आहे, मग त्याच्यानंतर बघा आय इज इक्वल टू 1, लूप आहे, आय इज इक्वल टू 1 पर्यंत जाऊ. आय इज लेस देन इक्वल टू एन, एन काय 5, इथं मी 5 लिहितो बरोबर. 5 ते 1 पासून आपण 5 पर्यंत जाऊ. काय करू, 1 पासून 5 पर्यंत जाऊ. आणि कसं जाऊ, आपण कसं जाऊ, एकाने इन्क्रीमेंट करत जाऊ. मला सांगा सगळ्यात आधी तर काय असणार, 1. सांगा 1 साठी कंडिशन ट्रू आहे का, 1 साठी कंडिशन ट्रू आहे का, हो 1 साठी कंडिशन ट्रू आहे. जर 1 साठी कंडिशन ट्रू असेल आपण या लूपमध्ये जाऊ. तर लूपमध्ये काय आहे, आधी सगळ्यात आधी आपण काय करतो, सी आउटमध्ये आपण काय करतो, एला प्रिंट करतोय. मला सांगा, आणि एंडचा अर्थ काय माहिती आहे का, आपण एक गॅप सोडतो. ठीक आहे, गॅप. कसं फिबोनाची सिरीज कसा प्रिंट झाला, 0 इथं तुम्हाला दिसणार नाही, इथं 0, मग एक गॅप होता नाही का, 1 गॅप होता 1. हे गॅप का आलं, कारण आपण तिथं एंड्स दिलं होतं. गॅप नाही दिलं तर असं येणार 0, तुम्ही एंड्स नाही दिलं तर असं येणार 0 1 1 2 3 5 8 असं येणार, एकदम क्लोज येणार. पण आधी एचं व्हॅल्यू प्रिंट करू. आता एचं व्हॅल्यू काय सध्या 0, हे तर मी आउटपुट लिहितो, आउटपुट लिहितो. ठीक आहे, आउटपुट. आता सध्या एचं व्हॅल्यू काय 0 बरोबर. ए प्रिंट झाला. मग त्याच्यानंतर सी फाइंड करू. सी इज इक्वल टू ए प्लस बी केलं. आता ए आणि बीचं व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, ए आणि बीचं व्हॅल्यू काय 0 आणि 1. तुम्हाला मला सांगा 0 आणि 1 ला ॲड करा बरं. 0 आणि 1 ला ॲड करा, 0 आणि 1 म्हणजे 1. मग अपडेटेड सीचं व्हॅल्यू काय झालं 1, लिहितो डायरेक्ट. सीचं अपडेटेड व्हॅल्यू काय झालं 1. मग आपण काय करू, लास्ट 2 टर्म्सला चेंज करूयात. आता एचं व्हॅल्यू बी मध्ये जाणार आणि बीचं व्हॅल्यू सी मध्ये जाणार. आता हे का केलं रे, ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी, हे का केलं, लास्ट 2 टर्म्सला अपडेट करण्यासाठी. म्हणजे बी जो असणार तो आता ए होणार आणि सी जो असणार तो बी होणार, असं. म्हणजे लास्ट 2 टर्म्स आपण अपडेट करू, कारण आपण ॲडिशन कोणाचं करतोय, ए प्लस बीचं ॲडिशन करतोय ना. समजलं का तुम्हाला, आपण ए प्लस बीचं ॲडिशन करतोय, म्हणून लास्ट 2 टर्म्स अपडेट करण्यासाठी आपण हे केले. आता मला सांगा बी मध्ये कोण होतं, बी मध्ये 1 होता, तर आता ए काय होणार इथं, तुमचा 1 होणार. आणि सी मध्ये कोण होता तुमचा, सी मध्ये ए प्लस बी होता. ए प्लस बी म्हणजे काय 1 ना, लास्ट स्टेपमध्ये ए प्लस बी केलं होतं ना, सी तर लिहिले सी इज इक्वल टू 1. मग तुमचं बी पण काय होतो, बी पण 1 होतो. पण आपण लूपच्या बाहेर जाऊ शकत नाही, कारण आपला कंडिशन इथं फॉल्स झाला पाहिजे. जोपर्यंत आपला कंडिशन इथं फॉल्स होत नाही, वी कॅन नॉट गो आउट ऑफ द लूप. अगेन वी विल गो इन द लूप. नाव वी विल इन्क्रीमेंट इट. आता 1 होता, आय इज इक्वल टू 1 साठी आपण रन केलं बरोबर. आता आपण काय करू, आय इज इक्वल टू 2 साठी रन करू. आय इज इक्वल टू 2 साठी रन करू. 2 तर 2 साठी कंडिशन ट्रू आहे का, हो ट्रू आहे. तर एचं व्हॅल्यू प्रिंट करूयात. आता लास्ट अपडेटेड एचं व्हॅल्यू काय 1, इथं प्रिंट काय होणार 1. समजतं का तुम्हाला, ऑलरेडी आपला 0 आणि 1 तर प्रिंटेड आहे. आपण ऑलरेडी तर 0 आणि 1 ला प्रिंट केलं नाही, 1 मिनिट, 0 प्रिंट केलं आपण ऑलरेडी. आतापर्यंत आउटपुट 0 प्रिंट केलं. आता कोण प्रिंट होणार, ए. आता ए मध्ये प्रेझेंटली कोण आहे 1, मग एचं आता इथं प्रिंट होणार 1. इथपर्यंत क्लिअर आहे का तुम्हाला, ठीक आहे. आता परत ए प्लस बी करा. आता ए मध्ये कोण आहे 1, आणि बी मध्ये कोण आहे 1, तो 1 + 1
सीचा व्हॅल्यू होणार तुमचा 2, सीचा व्हॅल्यू काय होणार 2. आता परत व्हॅल्यू स्वॅप करा. बीचा व्हॅल्यू कोण होतं, बीचा व्हॅल्यू समजतं का तुम्हाला, बीचा व्हॅल्यू कोण आहे, लास्ट अपडेटेड बीचा व्हॅल्यू 1 होता, मग एचा व्हॅल्यू आता काय असणार आहे 1, आणि सीचा व्हॅल्यू तुमचा बी होणार, बरोबर आहे, बी इज इक्वल टू सी लिहिलं ना, मग सी मध्ये कोण होतं, सी मध्ये तुमचा 2 होता, हा आहे 2, तुमचा बीचा व्हॅल्यू काय होणार तर 2 होणार. परत आपण लूपमध्ये जाऊ. आता तुमचं आय इज इक्वल टू 3 होणार. आता आपण करू आय इज इक्वल टू 3. सो आय इज इक्वल टू 3 साठी परत ए प्रिंट करू. आता ए मध्ये लास्ट व्हॅल्यू काय होता, ए मध्ये लास्ट व्हॅल्यू परत 1 होता, बरोबर 1, परत आपल्या आउटपुटमध्ये 1 येणार. ठीक आहे, परत आपल्या आउटपुटमध्ये काय येणार 1 येणार. समजते का तुम्हाला, तुम्ही एकदा असं स्वतःहून ट्राय करून बघा, तुम्हाला समजून जाईल. एचं प्रिंट झालं, मग ए प्लस बी करा, ए प्लस बी म्हणजे काय 2 + 1, हे बघा ना 2 आणि इथं 1, असं 2 + 1, इथं सीचा व्हॅल्यू काय होणार 3 होणार, 3 सीचा व्हॅल्यू काय होणार 3. आता परत ए आणि बीला अपडेट करा, नवीन घेऊ परत ए आणि बी. आता लास्ट ए काय होता आपला, लास्ट ए 1, आणि बीचा व्हॅल्यूमध्ये कोण येणार सीचं काय 3. ठीक आहे, परत जाऊ लूपमध्ये. आता इथं आय इज इक्वल टू 4 होणार, आय इज इक्वल टू काय होणार, आय इज इक्वल टू 4. आता आय इज इक्वल टू 4 साठी परत करा. ए मध्ये कोण आहे आता, ए मध्ये आहे तुमचा 2 असला पाहिजे, बरोबर, ए मध्ये असला पाहिजे तुमचा 2, कारण आपण काय करतोय ए इज इक्वल टू बी करतो ना, ए इज इक्वल टू बी करतो, आणि बी मध्ये आधी कोण होता 2 होता, मी इथं चुकून ए लिहिले, पण बी मध्ये आधी 2 होता, तर इथं 2 असला पाहिजे, मग 2 प्रिंट करू. हे किती झालं, 1 टर्म, फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, फोर्थ टर्म. आणि आता आपला आय इज इक्वल टू 4 होता, आपला नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, आय इज इक्वल टू 5, आणि या लास्ट स्टेप असणार आहे आय इज इक्वल टू 5. आणि आय इज इक्वल टू 5 करताना तुम्हाला बरोबर लास्टचे 2 व्हॅल्यूज अपडेट होतील. ए मध्ये येणार तुमचा 2, आणि बी मध्ये येणार तुमचा 0 2 + 1, बरोबर. हे तर 2 + 1 होणार बेसिकली, 2 प्लस आपला फोर्थ स्टेप तर कम्प्लीट होते, 1 2 3 4, हां नेक्स्ट स्टेपमध्ये ते 3 येणार बेसिकली. हे तर ॲडिशन होणार, हे तर 5 येणार, सी मध्ये 5 अपडेट होणार, पण 5 प्रिंट होणार नाही, कारण तोपर्यंत आपलं कंडिशन फॉल्स होतो. जर आपण 6 केलं, इथं 6 केलं तर आपलं कंडिशन फॉल्स हो, आणि 6 साठी आपण प्रिंट नाही करणार, म्हणजे आपलं हेच फायनल आउटपुट राहणार आहे. दिस इज द फायनल आउटपुट. समजते का तुम्हाला, तुम्ही एकदा स्वतःहून असं ट्राय करून बघा, तुम्ही स्वतःहून तुमच्या नोटबुकमध्ये असं ट्राय करून बघा, तुम्हाला लिटरली समजेल. इथं थोडं खिचडी वाटतंय, तुम्ही एकदा स्वतः तुमच्या नोटबुकमध्ये ट्राय करून बघितलं तर तुम्हाला हे अजून जास्त क्लिअर होईल. ठीक आहे, दिस इज कॉल्ड ॲज द फिबोनाची सिरीज ऑफ एन टर्म्स. ठीक आहे, चलो, सो आपण एक कोड कंप्लीट केलेले आहे, अजून आपल्याला 3 कोड डिस्कस करायचे. लेट्स गो टू द नेक्स्ट कोड. नेक्स्ट आपण पॅलिंड्रोमचं करूयात. ठीक आहे, Fibonacci series done. So now we will go to the next question. So now we will perform for the palindrome. काय करू आपण, पॅलिंड्रोम करूया, पॅलिंड्रोम साठी करूया. ठीक आहे, पॅलिंड्रोम काय असतो माहिती आहे का, एखादा नंबरला तुम्ही रिव्हर्स केला ना तरी तोच आला पाहिजे, जसं की 1 2 2 1, याला आपण पॅलिंड्रोम म्हणतो. याला तुम्ही रिव्हर्स करा ना, रिव्हर्स, अरे याला उलट रीड करा, तुम्ही असं रीड करता ना 1 2 2 1, तुम्ही असं रीड करा, उलट रीड करा, तरी तुम्हाला 1 2 2 1 भेटणार. जर तुम्ही दोन्ही डायरेक्शन रीड केलं आणि तुमचा नंबर सेम आला तर त्या नंबरला आपण म्हणतो पॅलिंड्रोम. समजलं का पॅलिंड्रोम काय. आता मला सांगा, इज इज अ पॅलिंड्रोम 1 2 2 3, इज इज अ पॅलिंड्रोम. तुम्ही इकडून रीड करा, तुम्हाला काय भेटते 1 2 2 3, पण तुम्ही इकडून रीड करताना बघा भेटणार 3 2 2 1. सो दिस इज नॉट अ पॅलिंड्रोम. रिव्हर्स केल्यानंतर जर सेम आला नाही तर त्याला पॅलिंड्रोम नाही म्हणू शकत आपण. ठीक आहे, याच्यासाठी आपल्याला कोड करायचं. समजलं व्हॉट इज पॅलिंड्रोम. चलो, नाव विल अगेन गो टू टर्बो. टूल असला पाहिजे माहिती आहे का, हे टूल असेल तर मी तुम्हाला चांगलं एक्सप्लेन करू शकतो, पण टर्बो ऑन केल्यानंतर सगळं गायब होतो. सॉफ्टवेअरच तसं आहे, काय करणार आपण. टर्बो हा खूप जुना सॉफ्टवेअर आहे रे. तर बघा, बाकीचे टूल्स माझे गायब झाले, म्हणून मी तर आता माझं स्टाईलच वापरू शकत नाही. एक काम करू, आधी आपण पूर्ण कोड कंप्लीट करून घेऊ, मी तुम्हाला एक्सप्लेन करत जातो, मग मी तुम्हाला नंतर ॲनालिसिस देतो त्याचा. आधी आपण पूर्ण कोड कंप्लीट करू, रन करू, मग त्याचा ॲनालिसिस तुम्हाला नंतर देतो मी. ठीक आहे, सो आता आपण कोड करतोय कोणासाठी, पॅलिंड्रोमसाठी. ठीक आहे, तर पॅलिंड्रोमचं कोड सुरू करा. पण आधी आपल्याला हेडर फाईल द्यावं लागेल, हॅश इन्क्लूड iostream.h, मग त्याच्यानंतर आपल्याला करावं लागेल हॅश इन्क्लूड onio.h. त्यानंतर मेन फंक्शन, कारण क्लास वापरायचं नाही आहे, वाईड मेन. ठीक आहे, कर्ली ब्रेसेस ओपन करा, क्लिअर स्क्रीन करा, पॅरेंथेसिस, सेमिकोलन, इंटिजर वापरा. कोणते इंटिजर वापरू, एन वापरू. एनमध्ये आपण आपला ॲक्च्युअल नंबर स्टोअर करू. युजर जे इनपुट देणार,
व्हॉट एव्हर युजर इज गोइंग टू गिव्ह द इनपुट, तो इनपुट आपण एन मध्ये स्टोअर करूयात. सी एक व्हेरिएबल असणार आहे, आर एक व्हेरिएबल असणार आहे आणि एस एक व्हेरिएबल असणार आहे. ठीक आहे, असे आपण व्हेरिएबल्स वापरू. मग त्याच्यानंतर मी युजरकडनं नंबर घेतो. आधी युजरकडनं सांगतो, एंटर द नंबर. युजरला एक मेसेज येतो, एंटर द नंबर. मग ते नंबर पॅलिंड्रोम आहे की नाही ते आपण चेक करून सांगूयात. एंटर द नंबर, एक स्पेस देऊ. युजर जे एंटर करणार, युजर जे नंबर एंटर करणार ते कुठं स्टोअर झाला पाहिजे, एन मध्ये स्टोअर झाला पाहिजे. ठीक आहे, ओके. आपण इथं काय करू, याच्या पुढं आपलं ॲक्च्युअल कोडिंगचं लॉजिक सुरू होतो. मी आधी लिहून घेतो, मग तुम्हाला एक्सप्लेन करतो. ठीक आहे, याच्या पुढं आपलं ॲक्च्युअल कोडिंगचं लॉजिक होतो. आपण जे नंबर घेतो ना युजरकडनं ते आपण सी मध्ये स्टोअर करूयात, बॅकअप घेऊयात. ठीक आहे, बॅकअप. पण आपल्याला नंतर कम्पेअर करायचं आहे की आपला आधीचा नंबर आणि आपला रिव्हर्स केल्यानंतर नंबर सेम आहे की नाही ते कम्पेअर करायचं. म्हणून आपण ना डुप्लिकेट बनवू, बॅकअप घेऊ. तर मी सीचा वापरतो. कार्बन कॉपी बनवत, कार्बन कॉपी. तर कार्बन कॉपी बनवण्यासाठी मी सी वापरलं. कुणाचं कार्बन कॉपी, एन देणार कोण, युजर. तर युजर जे नंबर देणार आहे ते आपण नंतर चेक करून बघू की युजरने जे नंबर दिले आणि आपण जे रिव्हर्स केले ते नंबर सेम आहे की नाही ते आपण चेक करू. आणि सेम असेल तर द नंबर इज अ पॅलिंड्रोम. आणि जर सेम नसेल, इफ द नंबर्स आर नॉट सेम देन द नंबर इज नॉट अ पॅलिंड्रोम. ठीक आहे, आय होप सो तुम्हाला समजते मी काय म्हणतोय. ठीक आहे, ठीक आहे. आणि आपण नेक्स्ट व्हेरिएबल एस घेऊ. एसमध्ये आपण 0 स्टोअर करू, कारण आपण काय करणार आहे हे तर बेसिकली आपण आपल्याला येताना सम पण करायचं आहे. एस म्हणजे सम. सम का करायचं, कशासाठी करायचं, 1-2 मिनिटांनी तुम्हाला सांगतो मी. याच्यानंतर एक लूप क्रिएट करावा लागेल, वाईल लूप. वाईल एन इज ग्रेटर देन 0, जोपर्यंत एनचा एखादा व्हॅल्यू असेल तोपर्यंत आपण ते लूप रन करू. आणि एकदा आपलं एनचं व्हॅल्यू 0 पेक्षा ग्रेटर आलं, ठीक आहे, एकदा आपलं एनचं व्हॅल्यू म्हणजे जोपर्यंत आपलं कंडिशन फॉल्स होत नाही, हा वाला कंडिशन जोपर्यंत फॉल्स होत नाही तोपर्यंत आपण याला रन करत राहू. ठीक आहे, तर तुम्हाला माहिती पाहिजे आर इज इक्वल टू एन मॉड ऑफ 10. मॉड म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, मॉड म्हणजे डिव्हिजन केल्यानंतर इट इज गोइंग टू रिटर्न अ रिमाइंडर. मॉड म्हणजे डिव्हिजन झाल्यानंतर तुम्हाला रिमाइंडर रिटर्न होणार. ठीक आहे, हे सगळं सांगतो 1-2 मिनिटं थांबा. एस इज इक्वल टू एस मल्टिप्लाइड स्ट्रिक ब्रॅकेटमध्ये प्लस आर लिहावं लागेल तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यानंतर एन व्हॅल्यू अपडेट करावं लागेल. एन इज इक्वल टू एन डिवाइड बाय 10 करावं लागेल. त्याच्यानंतर कर्ली ब्रेसेस क्लोज करावं लागेल. तुमचा वाईल लूप झाला. वाईल लूप झाल्यानंतर तुम्हाला इफ कंडिशन चेक करावं लागेल. इफ म्हणजे तुमचा ॲक्च्युअल नंबर आणि रिव्हर्स नंबर सेम आहे की नाही. तुमचा ॲक्च्युअल नंबर काय आहे तुमचा एस आणि रिव्हर्स नंबर काय आहे तुमचा सी. कार्बन कॉपी आपण जे बनवलं, सॉरी आपला ॲक्च्युअल नंबर आपण कार्बन कॉपीमध्ये ठेवले, बरोबर. सी तुम्हाला चेक करावं लागेल. सी इज इक्वल टू एस. एस म्हणजे तुमचा स्वॅप नंबर म्हणजे तुमचा रिव्हर्स नंबर. दोन्ही जर सेम असेल काय प्रिंट झाला पाहिजे रे, दोन्ही प्रिंट असेल तर नंबर इज अ पॅलिंड्रोम. नंबर इज अ पॅलिंड्रोम असा प्रिंट झाला पाहिजे. जर तुमचं कार्बन कॉपी आणि तुमचं सम हे सेम आलं तर नंबर इज अ पॅलिंड्रोम असा प्रिंट झाला पाहिजे. ठीक आहे, आणि कंडिशन फॉल्स झालं तर आपण एल्स मध्ये जाऊ. एल्स मध्ये जाऊन परत प्रिंट करू सी आउट नंबर इज नॉट पॅलिंड्रोम. नंबर इज नॉट अ पॅलिंड्रोम हे आपण प्रिंट करू. कधी प्रिंट करणार, जर आपलं कंडिशन फॉल्स झालं तर. ठीक आहे, कर्ली ब्रेसेसला क्लोज करूयात. नाही, कर्ली ब्रेसेस क्लोज करायची गरज नाही, डायरेक्ट आपण गेट सी एच देऊ. गेट द कॅरेक्टर. गेट सी एच का यूज होतो, कशामुळे काम करतो, कारण आपण वरती कन्सोल दिले, बरोबर. कन्सोल इन आउटपुट. कर्ली ब्रेसेस क्लोज करूयात. बस एवढंच आहे तुमचा कोड. ठीक आहे, रन करून बघू आधी, मला पण माहीत नाही. प्रिंट तर करतोय आपण, पण कंपाईल करू. 0 एरर्स. ठीक आहे, मी फक्त इथं एक रफ ॲनालिसिस करून आलोय, पण ॲक्च्युअल कोड मी केलं नाही, खूप कमी होता. आत्ताच जस्ट कोडिंग करतोय आपण. ठीक आहे, हे बघा एंटर द नंबर. आता आधी एक काम करू, आपण एक पॅलिंड्रोम नंबर एंटर करू. पॅलिंड्रोम नंबर आता तुम्हाला माहिती आहे 1 2 2 1. पॅलिंड्रोम आहे की नाही तुम्हाला माहिती आहे. रिव्हर्स करून बघा, उलट रीड करा पॅलिंड्रोम. मग काय भेटलं पाहिजे, नंबर इज अ पॅलिंड्रोम. समजलं का. उलट रीड केलं तरी तुमचं सेम येणार ना. 1 2 2 1 ला उलट रीड करा, अगेन विल गेट सेम पॅलिंड्रोम. आता एक काम करू, परत आपण एकदा रन करू. आणि आता यावेळेस आपण एंटर करू 1 2 2 3 1. आता उलट रीड करा बरं. एक काम करू, एवढं कशाला 1 2 2
करू, ठीक आहे, 1 2 2 करू. चला आता उलटं रीड करा बरं. उलटं रीड केल्यानंतर सेम येत नाही ना, मग आपलं कंडिशन फॉल्स होतो. मग एल्स मध्ये जाणार आपण. एल्स म्हणजे आपला कार्बन कॉपी आणि कार्बन नंबर आणि आपला ॲक्च्युअल नंबर मॅच होत नाहीये. तो काय प्रिंट होणार? नंबर इज नॉट अ पॅलिंड्रोम. समजते का? नंबर इज नॉट अ पॅलिंड्रोम हे प्रिंट होणार. ठीक आहे. ते काम कसं करतं कोड हे समजून घेणं हे समजून घेणं मेन. ठीक आहे. हे काम कसं करतं तुम्हाला समजून घ्यावं लागेल. हे बघा, अरे यार, टर्बो C++, पेन टूलचं ऑप्शन भेटत आपल्याला. एक्झिट करावं लागेल. मॅक्झिमाइज पण होत नाही यार. हां, एक काम करू, मागं आपल्याकडे व्हाईट बोर्ड आहे. क्या बात आहे. मागं आपल्याकडे व्हाईट बोर्ड आहे. थोडं लॉजिक लावू. लॉजिकने काम करू. मागं व्हाईट बोर्ड आहे. हे तर आपलं आउटपुट आहे. क्या बात आहे. हेच पाहिजे होतं मला. हे दिसतंय का तुम्हाला? छोटं जास्त छोटं नाही ना? ठीक आहे, मला हेच पाहिजे होतं. ठीक आहे. हे बघा, आता आपल्याला काय आहे, आपण कोणते इंटिजर वापरलेत. आता ब्लॅक कलरचा वापरूयात. ठीक आहे. आपण इंट काय वापरलं? NCRS. एन आपण युजरकडनं घेतलं. एन कोणी सांगितलं आपल्याला? युजर सांगितलं. ठीक आहे. एन कोणी सांगितलं आपल्याला? एन कोणी सांगितलं आपल्याला? युजरने सांगितलं. सो हू टोल्ड अस एन? वी गॉट एन फ्रॉम द युजर. समजतंय का? एन आपल्याला कोणी दिलं? युजरने दिलं. बरोबर. तर आपण इथं काय केलं? एन समजा युजरने दिलं. युजरने काय दिलं? 1 2 2 1. जस्ट एक एक्झाम्पल घेऊ. 121 घेऊ. ठीक आहे. 121 थोडं छोटं एक्झाम्पल घेऊ, सोपं जाईल. 121. तर आता बघा ना, असं पण तुम्ही रीड करा आणि असं पण रीड करा. इट इज अ पॅलिंड्रोम. दिसून येते पॅलिंड्रोम आहे. बरोबर. हा दिसून येते पॅलिंड्रोम आहे. ठीक आहे. तर आपण हे कुठं स्टोर आहे? हे कुठं स्टोर आहे? एनमध्ये स्टोर आहे. बरोबर. N = 121. हे युजरने दिले. ठीक आहे. आता आपण याचं कार्बन कॉपी बनवतोय C मध्ये. तर अल्टिमेटली सीचं व्हॅल्यू काय होणार? सीचं व्हॅल्यू पण इथं 121 होणार. बरोबर. आणि त्याच्यानंतर आपण S मध्ये काय स्टोअर करतोय? S मध्ये 0 स्टोअर करतोय. बरोबर. इथपर्यंत तुम्हाला क्लिअर आहे. मग त्याच्यानंतर आपण कंडिशन वापरतोय वाईल n शुड बी ग्रेटर दॅन 0. जोपर्यंत हा कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत आपण लूपमध्ये राहणार. तोपर्यंत हा कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत आपण वाईलच्या लूपमध्ये राहणार. ठीक आहे. आणि कंडिशन जसं फॉल्स येईल तर आपण या लूपमध्ये राहू शकत नाही. आपल्याला लूप एक्झिट करावं लागेल. हे समजलं? जोपर्यंत हा कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत आपण या कर्ली ब्रेसेसच्या आतमधले स्टेटमेंट्स एक्झिक्यूट करत राहू. तसं आपला हा कंडिशन फॉल्स होणार. आपण हे एक्झिक्यूट करू शकत नाही. आपल्याला हे एक्झिट करावं लागेल. ठीक आहे. चलो हे बघा. सगळ्यात आधी सांगा मला एन काय आहे? एन 121. आता 121 मला सांगा. 121 इज ग्रेटर देन 0. कंडिशन काय? ट्रू आहे. मग आपण लूपच्या आतमध्ये जाऊ शकतो. आणि लूपच्या आतमध्ये काय दिले बघा बरं. आर इन मॉड 10. आरचा व्हॅल्यू फाइंड करायचं. म्हणजे आरचा व्हॅल्यू काय असणार आहे? तर बघा, एन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. डिव्हिजन करायचं बेसिकली तुम्हाला. एनचा व्हॅल्यू काय आहे? 121. 121ला तुम्ही डिवाइड करणार 10नी. काय होतं? 121 1 जा 10. हे तर काय होतो? 1 होतो. इथं भेटणार तुम्हाला 2. इथं भेटणार तुम्हाला 2 आणि इथं भेटणार तुम्हाला 1. सो 10 2s तुम्हाला 20. आणि तुमचं रिमाइंडर काय आहे? 1. आता मॉडचा अर्थ काय असतो? मॉड म्हणजे इट रिटर्न्स द रिमाइंडर. सगळ्यांना माहिती आहे ना मॉडचं. हे मॉड्युलस म्हणतो ना आपण याला. हे बघा, स्लॅश म्हणजे इट रिटर्न्स द कोशंट आणि हे मॉड्युलस म्हणजे इट रिटर्न्स द रिमाइंडर. मॉड्युलस म्हणजे इट इज गोइंग टू रिटर्न द रिमाइंडर. रिमाइंडर काय? 1. तर आरचा व्हॅल्यू काय झालं? 1. इथपर्यंत क्लिअर आहे का? हा स्टेप क्लिअर आहे का? आरचा व्हॅल्यू काय झालं? ओके. सो युअर आरचा व्हॅल्यू झाला 1. बरोबर. आता त्याच्यानंतर एसचं काय बघा? S = S × 10 + R. S काय आता सध्या? S 0 आहे. S आपलं 0 आहे ना, तर बघा ना वरती S 0 आहे. मला सांगा 0 × 10 0 आणि R 1. सो 0 + 1. सो अल्टिमेटली इथं Sचं पण व्हॅल्यू होणार 1. आणि मग त्याच्यानंतर काय होणार? N = N / 10. आता डिवाइड केल्यानंतर तुम्हाला एनचा व्हॅल्यू काय भेटणार? डिव्हिजन केल्यानंतर हे स्लॅश म्हणजे इट रिटर्न्स द कोशंट काय तुमच्याकडे? 12. तर एन काय होणार? 12. इथपर्यंत क्लिअर आहे का? चला आता परत आपण लूपमध्ये जाऊ. आता एनचा व्हॅल्यू, आता एनचं नवीन व्हॅल्यू काय? एनचं नवीन व्हॅल्यू आहे 12. आता चेक करा बरं. एन इज ग्रेटर देन 0 म्हणजे 12 इज ग्रेटर देन 0. कंडिशन ट्रू आहे. कंडिशन ट्रू असेल तर परत आपल्याला हे 3 स्टेप्स रिपीट करावे लागेल. पटकन करूयात. चला 12 ला डिवाइड करा बरं. आता एन म्हणजे काय? 12. पटकन सांगा. तुम्ही 12 ला डिवाइड करा. सो 10 1 रिमाइंडर भेटणार तुम्हाला 2. तर तुमचा आरचा व्हॅल्यू काय झालं? आरचा व्हॅल्यू होणार तुमचा 2. सो आर इज इक्वल टू 2. बरं. आता एस काय होणार? एस काय होता? 1. म्हणजे लास्ट अपडेटेड व्हॅल्यू एसचा काय? 1. तर तुम्ही इथं 1 ठेवा. 1 इथं एसच्या ठिकाणी 1 ठेवा. 1ला तुम्ही 10 नी मल्टिप्लाय करा. हे होणार तुमचं 100.
आणि तुम्ही आर घ्या. आर आर काय तुमचा आता 2, तर 100 + 2 काय होणार 102 बरोबर ना. सॉरी 10 100 कसं येणार रे, काय आपला 1 आहे ना, 1 × 10 1च येणार, 1 × 10 येणार बरोबर. सो 10 + आरचा व्हॅल्यू काय 2, सो हे किती येणार 12 येणार. समजलं का. तर अपडेटेड व्हॅल्यू एसचा किती आहे, एसचा अपडेटेड व्हॅल्यू येणार इथं 12 बरं. आणि एनला परत इथं तुम्हाला क्वेश्चन काय भेटला 1, तर तुमचा एनचा नवीन व्हॅल्यू काय, एनचा नवीन व्हॅल्यू असणार 1 बरं. आता 1 आहे, 1 साठी कंडिशन ट्रू आहे का, 1 इज ग्रेटर दॅन 0, हा कंडिशन ट्रू आहे. म्हणजे आपल्याला अजून एकदा रिपीट करावं लागेल. आता अजून एकदा रिपीट करावं लागेल. आता एन काय आपल्याकडे 1, 1ला तुम्ही डिवाइड करा बरं, 1ला तुम्ही 10 ने डिवाइड करा, 1ला तुम्ही 10 ने डिवाइड करा, तर तुमचा आर येणार इथं 1. लास्ट स्टेपमध्ये इथं तुम्हाला 2 भेटायला पाहिजे होतं, ठीक आहे. लास्ट स्टेपमध्ये 2 भेटायला, आता या स्टेपमध्ये 1 येणार. आणि एस अपडेट करा बरं, एस अपडेट केल्यानंतर तुम्हाला एसचा व्हॅल्यू बरोबर भेटणार 121 भेटणार. ट्राय करून बघा तुम्ही, ट्राय करून बघा. एसचा अपडेटेड व्हॅल्यू तुम्हाला भेटणार, एसचा अपडेटेड व्हॅल्यू 121 भेटणार. तुम्हाला एक नोटीस होतं का आपलं, बघा ना, एसमध्ये ना आपला नंबर उलटा भेटतो आपल्याला. एनचा जे नंबर होता ना तेच नंबर आपल्याला एसमध्ये भेटतोय का, कारण आपण पॅलिंड्रोम घेतले रे. आणि इथं एन काय होणार तुमचा, एन 0 होणार, कारण पॉईंटमध्ये घेतो ना आपण, इथं पॉईंटमध्ये येतो आन्सर डिवाइड केल्यानंतर. 1ला डिवाइड केल्यानंतर तुम्हाला पॉईंटमध्ये घ्यावं लागेल, तर पॉईंट चालणार नाही, तर इथं 0 येणार 0. आता 0 इज ग्रेटर दॅन 0, 0 इज ग्रेटर दॅन 0, कंडिशन फॉल्स होते, कंडिशन फॉल्स म्हणजे आपण हे रिपीट करू शकत नाही. नाव वी कॅनॉट रिपीट दिस. कंडिशन फॉल्स झाला तर आपण पुढे जाणार. पुढे काय आपण कम्पेअर करू, सी इज इक्वल टू एस. मला सांगा सी काय, आता सी म्हणजे आपण ऑलरेडी कार्बन बनवलं होतं, कार्बन कॉपी बनवलं होतं, एनचं कार्बन कॉपी बनवलं होतं, म्हणजे 121. सी म्हणजे काय 121 इज इक्वल टू एस. एसचं लास्ट व्हॅल्यू काय बघायचं, दुसरा कलर यूज करू का, एसचं लास्ट व्हॅल्यू काय हे आपण फाइंड केलं. एसचं लास्ट व्हॅल्यू 121 इज इक्वल टू 121. मला सांगा कंडिशन काय, ट्रू आहे का फॉल्स आहे. 121 इज इक्वल टू 120, कंडिशन ट्रू आहे असेल तर काय होणार, प्रिंट होणार नंबर इज अ पॅलिंड्रोम. तुम्ही 121च्या ठिकाणी 122 घेतला असता ना, इथं तुम्हाला दुसरंच, इथं 122 भेटला असता आणि 120 म्हणजे इथं दुसरंच काय तर व्हॅल्यू भेटला असता, आणि हे दोन्ही मॅच नाही जाणार, हे मॅच नाही होणार, आणि काय प्रिंट होणार, नंबर इज नॉट अ पॅलिंड्रोम. पूर्ण खेळ इथं आहे तुमचा, पूर्ण खेळ इथं आहे, ठीक आहे. तुम्ही एक काम करा, हे तुम्हाला स्वतःहून जास्त त्यावेळेस समजणार ज्यावेळेस तुम्ही स्वतः अॅनालाइज करता. तुम्ही असा एखादा नंबर घ्या आणि तुम्ही स्टेप्स फॉलो करत राहा, ठीक आहे, तुम्हाला समजून जाईल. सो पॅलिंड्रोमचं पण कोड आपलं कंप्लीट झालेलं आहे, ठीक आहे. त्यांना नाही समजलं परत एकदा मागे जा, परत एकदा बघा. तुम्ही एक नंबर घ्या आणि तुम्ही स्वतः ट्राय करा. तरच तुम्हाला समजणार, नाही तर नाही समजणार. ते डाऊट्स आहेत तर मला मेसेज करा. सगळ्यांकडे माझा नंबर तर आहेच. ठीक आहे, डाऊट्स असेल तर मला मेसेज करा. मी तुम्हाला, तो काय आहे, उद्या परवा एक्झाम आहे, तर हेल्प तर करावं लागेल तुम्हाला, ठीक आहे. सो नाव वी गो टू द थर्ड कोड. आपण थर्ड कोडिंगकडे जाऊयात. थर्ड कोड काय आपला थर्ड कोड, स्वॅप 2 नंबर्स बरोबर, 2 नंबर स्वॅप करायचे आहेत. आपल्याला काय करायचे आहेत, 2 नंबर्स स्वॅप करायचे आहेत, ठीक आहे. याचा कोड कसा येणार सांगतो तुम्हाला. फाईल न्यू, थोडं व्हिडिओ लेंदी होते पण ऑप्शन नाही आपल्याकडे, समजून घ्यावं लागेल रे. थोडं व्हिडिओ लेंदी आहे पण समजून घ्यावं लागेल, ठीक आहे. हॅश इन्क्लूड iostream.h बरोबर. सेकंड हेडर फाईल काय असतो, हॅश इन्क्लूड conio.h, कारण आपण क्लिअर स्क्रीन गेट cs तर वापरणार आहोत बरोबर. त्याच्यानंतर आता आपल्याला हे क्लासनी करायचं आहे बरोबर. आपल्याला कसं करायचं, क्लासनी करायचं आहे. क्लास वी हॅव टू मेक इट बाय क्लास. तर क्लासनी कसं करतो आपण, तुम्ही ऑलरेडी माझं ऑफलाईनमध्ये एक लेक्चर अटेंड केलं असेल, ठीक आहे. आता तर मेन फंक्शन आधी होत नाही, आपण आता OOP कन्सेप्ट वापरते. OOP कन्सेप्टमध्ये काय आहे, OOPचं फीचर काय, इट फॉलोज बॉटम टॉप अप्रोच. म्हणजे आपण आपला कोड कंपाईल करताना खालून वरती रन होतो, म्हणजे आपला मेन फंक्शन खाली असला पाहिजे आणि मेंबर फंक्शन वरती असला पाहिजे. तर आपण आधी क्लास क्रिएट करू. क्लासच्या समोर आपण जे लिहितो दॅट इज द नेम ऑफ द क्लास. तर क्लासचं नाव देऊ स्वॅप, कारण आपण 2 नंबरला स्वॅप करणार आहे, ठीक आहे. आपण कर्ली ब्रेसेस ओपन करू. आणि क्लास कसं क्लोज होतं रे, कर्ली ब्रेसेस नंतर सेमिकोलन असतो ना, म्हणजे क्लास बंद होतो, ठीक आहे. आता याच्या आतमध्ये आपण जे काही लिहू दॅट इज अ क्लास, ठीक आहे. आता मी क्लासच्या आतमध्ये पब्लिक स्पेसिफायर असतात, क्लासच्या आतमध्ये ॲक्सेस स्पेसिफायर असतात. क्लासच्या आतमध्ये 2 ॲक्सेस स्पेसिफायर आपण यूज करतो, पब्लिक आणि प्रायव्हेट. आपल्या क्लासच्या आतमध्ये 2 ॲक्सेस स्पेसिफायर आपण यूज करतो, पब्लिक आणि प्रायव्हेट.
तर जर तुम्ही काही डिफाईन नाही केलं ना, बाय डिफॉल्ट इट विल बी इन प्रायव्हेट. जर तुम्ही आता मेन्शन नाही केलं ना, ठीक आहे, तुम्ही मेन्शन नाही केलं, बाय डिफॉल्ट कुठं असतो, प्रायव्हेटमध्ये असतो. ठीक आहे, नाही मेन्शन करत मी, माझी मर्जी, नाही मेन्शन करत. नाही मेन्शन केलं तर इट विल कम अंडर, नाही मेन्शन केलं तर इट विल कम अंडर व्हॉट, इट विल कम अंडर प्रायव्हेट. ठीक आहे ना. इंट आपण इथं वापरू N1. N1 मध्ये आपण पहिला नंबर स्टोअर करू, N2 मध्ये आपण दुसरा नंबर स्टोअर करू, आणि टेम्पमध्ये आपण एक टेम्पररी म्हणजे टेम्पररी व्हेरिएबल आपण घेऊ, एक टेम्पररी व्हेरिएबल. ठीक आहे, 3च व्हेरिएबल असणार आहे. N1 फर्स्ट नंबर, N2 सेकंड नंबर, आणि थर्ड इज टेम्पररी व्हेरिएबल. ठीक आहे, आपण इथं पब्लिकमध्ये लिहू. पब्लिकमध्ये आपण फंक्शन क्रिएट करूयात. पब्लिकमध्ये आपण एक फंक्शन क्रिएट करू, मेंबर फंक्शन, वॉइड इनपुट. आपल्याला 2 फंक्शन क्रिएट करावं लागेल. इनपुट म्हणजे आपल्याला युजरकडनं घ्यावं लागेल ना, N1 N2 घ्यावं लागेल युजरकडनं. ठीक आहे, तर आपण इथं आधी युजरकडनं इनपुट घेऊ. सी आउट, युजरला एक मेसेज देऊ, एंटर 2 नंबर्स. काय सांगू, एंटर 2 नंबर्स. युजरला एक मेसेज देऊ, 2 नंबर्स एंटर कर रे बाबा. तर युजर 2 नंबर्स एंटर करणार, बरोबर. युजर जे एंटर करणार, इनपुट घेऊ. इनपुट पहिला नंबर कुठं स्टोअर झाला पाहिजे, N1. पहिला नंबर कुठं स्टोअर झाला पाहिजे, N1. दुसरा नंबर कुठं स्टोअर झाला पाहिजे, N2. समजते का, N1 N2 व्हेरिएबल्स आपण वापरलं. ठीक आहे, हे झालं इनपुट. इनपुटसाठी एक फंक्शन बनवलं. इनपुटसाठी मेंबर फंक्शन कोण आहे, इनपुट, वॉइड इनपुट. वॉइड इनपुट इज द मेन फंक्शन फॉर गेटिंग द इनपुट फ्रॉम द युजर. आता जसं आपण युजरकडनं इनपुट घेतलं तसं आपल्याला अजून एक मेंबर फंक्शन बनवावं लागेल फॉर आउटपुट. हे बघा, आपण क्लास मेथडनी करतोय. आपण कोडिंग कसं करतोय, बाय युजिंग द क्लास मेथड. तर आपल्याला इथं काय करावं लागेल, वॉइड अजून एक फंक्शन बनवू, वॉइड आउटपुट. सो दिस इज अ सेकंड मेंबर फंक्शन, वाईड आउटपुट. ठीक आहे, आउटपुटमध्ये आपण युजरला डिस्प्ले करू आपण बिफोर स्वॅप, आफ्टर स्वॅप असं डिस्प्ले करू शकतो आपण. बिफोर स्वॅप आपण डिस्प्ले करू. एंड एल करू. एंड एल म्हणजे तुम्हाला माहिती आहे गॅप येईल मध्ये बेसिकली. ठीक आहे, एंड एल केल्याने मध्ये गॅप येणार. बिफोर स्वॅप N1 आणि N2 मध्ये जे व्हॅल्यूज आहेत ते ॲज इट इज प्रिंट करू, आणि मग नंतर स्वॅप झाल्यानंतर आफ्टर स्वॅप पण करू आपण. ठीक आहे, आफ्टर स्वॅप पण करू आपण. ठीक आहे, तर मला सांगा बरं, आफ्टर स्वॅप पण आपण करूयात. ठीक आहे, बिफोर स्वॅप आपला नंबर काय असणार आहे, सी आउट. नाहीतर एक काम करू, बिफोर स्वॅप आफ्टर स्वॅप नंतर कन्फ्यूज नको व्हायला. ठीक आहे, एक काम करू, सी आउट डायरेक्ट आपण प्रिंट करू. सी आउट करू, आउटपुट डायरेक्ट स्वॅपिंगचं काम चालू करू. स्वॅपिंग करण्यासाठी आपल्याला टेम्पमध्ये आधी N1 स्टोअर करावं लागेल. हे बघा, आपल्याला काय करायचं, व्हॅल्यू स्वॅप करायचं, N1चा N2 मध्ये घेऊन जायचं. समजते का, N1चा N2 मध्ये घेऊन जायचं. पण डायरेक्टली आपण घेऊन जाऊ शकत नाही. जर तुम्ही डायरेक्टली स्वॅप केलं ना, N1 इज इक्वल टू N2 आणि N2 इज इक्वल टू N1, तर काय होईल, ही व्हॅल्यू ओव्हरराईट होईल आणि दुसरा पण ओव्हरराईट. म्हणजे एकामध्ये 10 दिलं आणि एकामध्ये 20 दिलं, तर तुम्ही N इज इक्वल टू N1 N1 इज इक्वल टू N2 आणि N2 इज इक्वल टू N1 केलं तर दोघांचा व्हॅल्यू 10च राहणार. तर तुम्हाला आधी कोणता तरी एकाचा व्हॅल्यू टेम्पररी व्हेरिएबलमध्ये स्टोअर करावं लागेल, नंतर स्वॅप करावं लागेल. ठीक आहे, तर आधी N1चा व्हॅल्यू जे आहे ना, मी टेम्पमध्ये स्टोअर करतो. ठीक आहे, कुठं स्टोअर करतो, टेम्पमध्ये स्टोअर करतो. मग त्याच्यानंतर मी काय करतो, N1 इज इक्वल टू N2 सांगतो. N1 इज इक्वल टू N2. मग परत काय करतो, मग परत टेम्पचा व्हॅल्यू N2 मध्ये घेऊन जातो. समजलं का तुम्हाला, N2 मध्ये काय करतो, टेम्पचा व्हॅल्यू घेऊन जातो. टेम्प म्हणजे आपला N1चा व्हॅल्यू घेऊन जातो. ठीक आहे, टेम्पररी स्टोअर केलं होतं ना. ठीक आहे, समजते का. मग त्याच्यानंतर आपण डिस्प्ले करूयात, सी आउट N1 डिस्प्ले करू. म्हणजे स्वॅप झालेला N1 असेल तर मी इथं थोडं गॅप देतो, नाहीतर तुम्हाला एकदम असं जवळजवळ वाटेल. गॅप देऊ आणि आपण इथं दाखवूयात N2. N1 आणि N2 आपण प्रिंट करूयात. ठीक आहे, त्याच्यानंतर कर्ली ब्रेसेस क्लोज करूयात. हा मेंबर फंक्शनचा कर्ली ब्रेसेस म्हणजे वाईड आउटपुट मेंबर फंक्शनचा कर्ली ब्रेसेस क्लोज केला आपण. त्याच्यानंतर आपण मेन फंक्शन क्रिएट करू. झालं आपलं कोडिंग. मेन फंक्शन क्रिएट करू, वाईड मेन. तुम्हाला पुढचा स्टेप माहीतच आहे. वाईड मेन नंतर आपण कर्ली ब्रेसेस ओपन करतो, क्लिअर स्क्रीन, पॅरेंथेसिस सेमिकोलन. क्लिअर स्क्रीन केल्यानंतर क्लासचं नाव काय होता, स्वॅप, आणि आपण ऑब्जेक्ट क्रिएट करू. ऑब्जेक्टला नाव देऊ OBJ. ठीक आहे, तुमची मर्जी. ऑब्जेक्टला तुम्हाला दुसरं नाव द्यायचं, दुसरं नाव देऊ शकता. ऑब्जेक्टने आता आपण मेंबर फंक्शनला कॉल करू. तो कसं कॉल करायचा, OBJ डॉट, पहिलं फंक्शनचं नाव काय, इनपुट. सो OBJ डॉट इनपुट आपला मेंबर फंक्शनचं नाव आहे, बरोबर. दुसरा मेंबर फंक्शनचं नाव काय कॉल करू, OBJ डॉट आउटपुट. OBJ डॉट आउटपुट आपण मेंबर फंक्शनला कॉल करू.
क्लोज द कर्ली ब्रेसेस, गेट सी एच करावं लागेल अँड देन क्लोज द कर्ली ब्रेसेस. ठीक आहे, बघू आपण माहीत नाही काय आहे. नो एरर्स. क्या बात आहे. रन करूयात. एंटर 2 नंबर्स. आपण पहिला नंबर 10 घेऊ. आता 10 कुठं स्टोअर होणार तुमच्या N1 मध्ये. ठीक आहे, एंटर देऊ. सेकंड नंबर घेऊ 20. हा, हे झालं 20-10. समजलं का, स्वॅप झालं. आधी आपण काय एंटर केलं, तर आधी आपण एंटर केलं तर 10, मग एंटर केलं 20, पण आपल्याला आउटपुट काय भेटला 20 मग 10 भेटला. हे फक्त आपल्याला थोडं सिस्टमॅटिक वेमध्ये कोट करावं लागेल. ठीक आहे, परत एकदा तुम्हाला रन करून दाखवतो. आपण आधी एंटर करू 100. पहिलं मी काय एंटर केलं, फर्स्ट एंटर केलं 100, मग त्याच्यानंतर मी एंटर केलं 500. तर स्वॅप कसं होणार, आधी 500 येणार मग 100 येणार. समजते का, हे तुम्हाला जास्त डिटेलमध्ये कधी समजणार माहिती का, हे तुम्हाला थोडं व्यवस्थित लिहून देतो मी. आउटपुटमध्ये आपण काय करू शकतो, सी आउट लिहू शकतो. सी आउट बिफोर स्वॅप, तेच मी आधी करत होतो. बिफोर स्वॅप करायच्या आधी आपल्याला काय करावं लागेल रे, बिफोर स्वॅप आपला नंबर काय असणार ते आपण डिस्प्ले करू आधी, तुम्हाला कळेल, तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे, सी आउट N1 इज इक्वल टू N1चं व्हॅल्यू काय आहे, N1चं व्हॅल्यू N1 कडेच असणार आहे. N1 थोडं गॅप देऊ, एंडेल म्हणजे थोडं गॅप येईल. ठीक आहे, एंडेल म्हणजे गॅप येईल. आपण डिस्प्ले करूयात N2. हे रेडमध्ये जे आहेत ना ते ॲज इट इज प्रिंट होणार बरं का. हे काय रेडमध्ये आहे ते ॲज इट इज प्रिंट होणार, मग त्याच्यानंतर ॲक्च्युअल N2चं व्हॅल्यू प्रिंट होणार. त्याच्यानंतर आपण करू एंड एल. आता तुम्हाला थोडं जास्त समजेल, आता बघा, आता मी कंपाईल करतो. Alt F9, नो एरर्स, कंट्रोल F9. आता तुम्हाला समजेल. बघा, पहिला नंबर काय घेऊ, नेक्स्ट लाईनला घेतो. पहिला नंबर घेतो 10, दुसरा नंबर घेतो 20. N1 मध्ये 10 स्टोअर होणार आणि N2 मध्ये 20 स्टोअर होणार. बघा, बिफोर स्वॅप तुम्हाला दिसतो का, बिफोर स्वॅप N1 मध्ये कोण होता 10 आणि N2 मध्ये कोण होता 20. तर आपण आफ्टर स्वॅप पण करूया तसं. आफ्टर स्वॅप, आता आफ्टर स्वॅप तुम्ही कुठं करणार, इथं तुम्हाला करावं लागेल. ठीक आहे, इथं तुम्हाला करावं लागेल सी आउट. इथं तुम्हाला करावं लागेल सी आउट, तुम्हाला लिहावं लागेल आफ्टर स्वॅप. आफ्टर स्वॅप करूयात एंड एल, बरोबर, सेमीकोलन देऊ. मग त्याच्यानंतर आपण असं पण करू शकतो. ठीक आहे, जसं सिस्टमॅटिक वेमध्ये मला कोड करायचं का, असं करू शकता तुम्ही. आफ्टर स्वॅप N1 इज इक्वल टू मग N1 मध्ये N2चा व्हॅल्यू असणार आहे बेसिकली. याच्यामध्ये N1चा व्हॅल्यू असणार आहे आणि डबल कोट्समध्ये आपण घेऊयात N2 इज इक्वल टू N2 मध्ये N2चा व्हॅल्यू असणार. समजलं का तुम्हाला. इथं एंडेल दिलं तर बरं होईल, बरोबर. N1च्या नंतर तुम्ही एंडेल देऊ शकता, थोडं बेटर राहील. गॅप भेटेल रे, बाकी काय नाही. एंडेल दिल्याने काय होईल, एक गॅप भेटेल, आता तुम्ही कन्फ्यूज होताल मग नंतर. एंड एल, समजलं का. चला कंपाईल करू. Alt F9. हो, एरर आला, काहीतरी एरर आला, आपण काहीतरी गडबड केलं काय तर. हां, इथं बघा, डबल कोट्समध्ये आपण काहीतरी गडबड केली, एक एक्स्ट्रा डबल कोट दिला आपण इथं. एंड एल नंतर तर काय करायचं आहे, इथं डबल कोट्स नाही द्यायचं आपल्याला ब्रॅकेट द्यायची तशी. ठीक आहे, आता कंपाईल करू आपण. Alt F9. रे, या लाईनला काहीतरी गडबड होतं रे. बघा, सी आउट N1 इज इक्वल टू, एंड केलं N1ला, मग त्याच्यानंतर एंडेल केलं इंटू. अरे, याला आपल्याला डबल कोट्समध्ये टाकायचे आहेत रे, इथं डबल कोट्स. हां बरोबर, काय केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे. फक्त आपलं आउटपुट तर आलं आहे, फक्त आपण काय करतो, आपण त्याला एक सिस्टमॅटिक वेमध्ये कोड करायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, तर कुठेतरी काहीतरी मिसिंग आहे, बाकी काही नाही. आफ्टर स्वॅप एंड एल. ठीक आहे, भेटलं तर ठीक आहे, नाही तर जास्त डोकं नको लावायला. आता आपल्याला अजूनही कोडिंग करायचं आहे.
N1 बरोबर एंड एल बरोबर. ठीक आहे, एक काम करू हे लाईनला उडूनच टाकू आपण. लाईनला आपण डिलीटच करून टाकू. आपण काय करू, फक्त एवढंच डिस्प्ले करू. आधीसारखंच करू आपण, बेटर होता. आधी काय केलं होतं आपण, सी आउटमध्ये फक्त आपण N1ला डिस्प्ले करूयात आणि थोडं गॅप देऊ. लास्ट टाइम जसं केलं होतं थोडं, आणि त्या N2ला प्रिंट करूयात. जास्त कॉम्प्लिकेट नको करायला. ठीक आहे, Alt F9. ठीक आहे, Ctrl F9. एंटर 2 नंबर्स, एक एंटर करू 20 आणि एक एंटर करू 50. कळेल. N1मध्ये 20 असणार, N2मध्ये 50 असणार. आफ्टर स्वॅप बघा, आफ्टर स्वॅप N1मध्ये 20 असणार आहे, N2मध्ये 50 असणार आहे. पण मला असंच करायचं होतं आफ्टर स्वॅप, पण ते झालं नाही. ठीक आहे, आधी 50 येणार मग 20 येणार. तुम्ही एक्झाममध्ये असं करू शकता आफ्टर स्वॅपचं. ठीक आहे, समजलं का. सो दिस इज स्वॅपिंग ऑफ 2 नंबर्स बाय युझिंग क्लास. ठीक आहे, स्वॅप कसं होतंय याचा लॉजिक तुम्हाला 1-2 मिनिटात व्हाईट बोर्डवरती एक्सप्लेन करतो बघा. कुठे गेला आपला, हा बघा. स्वॅप कसं होतंय, आपण N1मध्ये 10 स्टोअर केलं N1 बरं का, आणि N2मध्ये 20 स्टोअर केलं. ठीक आहे, आणि आपण काय करतोय, टेम्पमध्ये स्टोअर करतोय बरं. टेम्प इज इक्वल टू N1, मग आपण काय सांगितलं, N1 इज इक्वल टू N2 सांगतो, आणि आपण काय करतो सांगतो N2 इज इक्वल टू टेम्प. याचा अर्थ काय मी तुम्हाला सांगतो बघा. आता मला सांगा N1चा व्हॅल्यू काय, N1 10, म्हणजे इथं टेम्पचं व्हॅल्यू काय झालं, टेम्प. तर टेम्पचं व्हॅल्यू काय, टेम्पमध्ये काय येणार, 10 येणार बरोबर. टेम्पचं व्हॅल्यू आहे 10. N2चं व्हॅल्यू काय, 20, म्हणजे N1 काय झालं, N1 झाला 20, आणि तुमचा N2मध्ये टेम्प येणार. टेम्पमध्ये काय होतं 10, तुमचं N2 झालं 10, म्हणजे हे अल्टिमेटली स्वॅप झाला की नाही, बघा ना. आधी काय होता, आधी N1मध्ये 10 होता. बघा ना, बघा व्यवस्थित तुम्हीच बघा. आधी N1मध्ये 10 होता आणि N2मध्ये 20 होता. दिस इज बिफोर स्वॅप. आफ्टर स्वॅप तुम्ही बघू शकता. दिस इज आफ्टर स्वॅप. So after swap you can see the values have been interchanged. समजलं कसं इंटरचेंज झालं, एवढंच लॉजिक आहे, फक्त एवढंच लॉजिक आहे. आय होप सो तुम्ही कोड लिहून घेतले. ओके, असं आपण स्वॅप करू शकतो. मी पण मित्र म्हणतोय टर्बो C++ वरती एकदा प्रॅक्टिस करा, बेटर राहील, बेस्ट काम होईल तुमचं. ठीक आहे, and we come to the last code, sum of array. Write a C++ code to find the sum of array. कोडिंग करू, आधी कोडिंग करू, नंतर आपण एक डिस्कशन करू आणि मग हा व्हिडिओ स्टॉप करू. ऑलरेडी खूप लेंथी व्हिडिओ झाला आहे. ठीक आहे, ऑप्शन आहे आपल्याकडे टर्बो. ठीक आहे, चलो पटकन याचं कोड आधी कंप्लीट करून घेतो, मग मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. बरोबर, आपल्याला काय करायचंय, सम ऑफ ॲरे करायचं. ठीक आहे, आपल्या ॲरेमध्ये ना आपण एक एलिमेंट्स घेऊ. समजा आपल्या ॲरेमध्ये 10 एलिमेंट्स घेऊ आणि मग ते 10 एलिमेंट्सचे सम झाला पाहिजे, ॲडिशन झाला पाहिजे. ठीक आहे, तर हॅश कसं काय, क्लासनी करायचं का नाही, नॉर्मल कोडिंग करायचं. ठीक आहे, हॅश इन्क्लूड iostream.h, हॅश इन्क्लूड conio.h. बरोबर. त्याच्यानंतर मेन फंक्शन स्टार्ट करू, void मेन फंक्शन स्टार्ट केलं, void main. बरोबर, कर्ली ब्रेसेस ओपन. मग आपण करू क्लिअर स्क्रीन करूयात. ठीक आहे, हां, इथं आपण व्हेरिएबल डिक्लेअर करू. इंट आय डिक्लेअर करावं लागेल. ए ॲक्च्युली आपला व्हेरिएबल ॲरे असणार आहे. ॲरे आपण असं या ब्रॅकेटने देतो. ॲरेचा साईज असतो 10. ऑलरेडी तुम्ही तुमच्या सेकंड चॅप्टरमध्ये डेटा स्ट्रक्चरमध्ये शिकलात आणि 11वीमध्ये प्रोग्राम ॲनालिसिसमध्ये पण तुम्ही शिकलात ॲरे काय म्हणून. ठीक आहे, तर कॉमा आणि सम आपण इनिशियलाइज करू. समला आपण 0 पासून स्टार्ट करू, म्हणजे इनिशियली सम 0 असतो, मग त्याच्यानंतर ते ॲड होतो. ठीक आहे, आता आपण युजरकडनं आधी 10 नंबर घेऊ, मग ते 10 नंबरचं आपण एकानंतर एक ॲडिशन करू. असं आहे, म्हणजे आपल्याला त्यांना दोनदा कंट्रोल आणावं लागेल. ठीक आहे, आधी युजरकडनं नंबर तरी घेऊ. ठीक आहे, सो युजर किती नंबर एंटर करणार आहेत, 10. युजरकडनं आपल्याला 10 नंबर घ्यायचे, 10. कॅन यू सी ॲरे 10, सो युजर इज गोइंग टू गिव्ह अस 10 नंबर. सो सी आउट एंटर ॲरे ऑफ 10 नंबर्स. युजरला मेसेज देऊ, एंटर ॲरे ऑफ 10 नंबर्स. तर युजर किती नंबर्स आता युजरला आपण मेसेज देतोय 10 नंबर एंटर कर. युजर काय करणार, तो 10 नंबर एंटर करणार की नाही. हो, आपण /n देऊ. /n दिल्याने काय होईल, इट विल कम ऑन द न्यू लाईन. समजते का, /n दिल्याने इट विल कम ऑन द न्यू लाईन. नाहीतर काय होईल, सगळं एका बाजूला एक येईल. एका बाजूला एक आला तर कॉम्प्लिकेट होईल.
एका खाली एक आलं तर सोपं जाईल. ठीक आहे. सो वी वॉन्ट टू ब्रिंग वन बिलो दी अनदर. ठीक आहे. सी आउट आपण केलं, एंटर ॲरे ऑफ 10 नंबर्स. मग आपण आता युजरकडनं 10च नंबर घेतले पाहिजे. मग परत आपल्या कोडिंगमध्ये कंट्रोल आणायचं आहे. कंट्रोल, वी वॉन्ट टू ब्रिंग द कंट्रोल. हाऊ मेनी नंबर्स वी वॉन्ट टू गेट फ्रॉम द युजर 10. तर त्यासाठी कंट्रोल घ्यावा लागेल. कंट्रोल कसं आणतो? फॉर लूप. नाहीतर किती पण इनपुट घेऊ शकतो ना आपण. तर कंट्रोल आणण्यासाठी आपण फॉर लूप घेतो. फॉर आय इज इक्वल टू 0 पासून स्टार्ट करू. आपण जाऊ आय शुड बी ग्रेटर दॅन, इक्वल टू नका ॲड करू बरं का. आता 0 पासून म्हणजे पण नाही, 10 पर्यंत नाही जाणार. 0 पासून 9 पर्यंत आपलं कंडिशन ट्रू असणार आहे. 0 पासून 9 पर्यंत आपलं कंडिशन ट्रू असणार आहे. जर तुम्ही तर 1 दिलं, तर तुम्ही आय इज इक्वल टू 1 दिलं, तर तुम्हाला इथं करावं लागेल आय इज लेस देन इक्वल टू करावं लागेल तुम्हाला. ठीक आहे. 1 केलं तर इक्वल टू 10 द्यावं लागेल. आता मी लेस देन करतोय म्हणजे 0 पासून स्टार्ट करतोय. 0 to 9 काउंट होईल. बरोबर. 0 to 9 म्हणजे 10 डिजिट्स ना. 0 to 9 म्हणजे 10. ठीक आहे. आणि कसं जाणार? आय प्लस प्लस. बरं. तर आपल्याला इनपुट घ्यायचे. युजरला सांगितलं बाबा 10 नंबर इनपुट करायचे. इनपुट करायचे सीन. तर इनपुट करणार आहे आपण ॲरेमध्ये इनपुट करणार आहे. ॲरेमध्ये आपण इनपुट करणार आहे. ॲरे ऑफ आय. ॲरे ऑफ आयमध्ये आपण इनपुट करूयात. ठीक आहे. तो आपण युजरकडनं 10 नंबर्स घेतले. समजलं का? हे समजलं का? इथपर्यंत समजलं का? पहिलं फॉर लूप कशासाठी यूज केलं? युजरकडनं 10 नंबर्स घेण्यासाठी. ठीक आहे. जर तुम्हाला इथं आय इज इक्वल टू 1 द्यायचं असेल तर तुम्ही इथं मग आय इज लेस दॅन इक्वल टू ॲड करताल. ठीक आहे. तुम्ही काय करताल? आय इज लेस दॅन इक्वल टू ॲड करताल. मी 0 पासून 9 पर्यंत जातोय म्हणजे 10 नंबर्स. समजलं? ओके. तर आपण युजरकडनं 10 नंबर्स घेतलेत. ते 10 नंबर्स कुठं स्टोअर झाले? ॲरेमध्ये स्टोअर झालेत. ॲरे. आणि ॲरेचं साईज किती असणार आहे? व्हॉट इज द साईज ऑफ द ॲरे? 10. ऑलरेडी आपण इथं मेन्शन केले. सी ॲरेचं साईज किती असणार आहे? A10. म्हणजे ॲरेचं साईज किती असणार आहे? 10. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? त्या 10 नंबरचं ॲडिशन करायचं ना. 10 नंबरचं आपल्याला ॲडिशन करायचं. मग ते ॲडिशन करण्यासाठी अजून एक कंट्रोल आणावं लागेल. ॲडिशन करायसाठी अजून एक कंट्रोल आणावं लागेल. फॉर आय इज इक्वल टू 0. बरोबर. आय इज लेस दॅन 10. परत 0 पासून 9 पर्यंत जाऊ आणि आपण यावेळेस इन्क्रिमेंट करतो. सेम त्या 10 नंबरला आपण मग एक करून घेत जाऊ. यावेळेस तुम्ही ते 10 नंबरला घेताना, यावेळेस ते 10 नंबरला घेताना त्यांचं सम करायचं. सम इज इक्वल टू सम प्लस ए ऑफ आय. आपला नंबर कोणाकडे? सम ऑफ ए ऑफ आय. बरं झालं. लिब्रेसेस क्लोज. समजलं का? पहिलं फॉर लूप कशासाठी आहे? पहिलं फॉर लूप युजरकडनं 10 नंबर्स घेण्यासाठी आहे. दुसरं फॉर लूप कशासाठी आहे? सम करण्यासाठी. ठीक आहे. 1, मग समजा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं एंटर केलं. मग 1, मग सेकंड स्टेपमध्ये काय होतं? 1 + 2. मग थर्ड स्टेपमध्ये काय होणार? 3 + 4 असं. म्हणजे असे सगळे नंबरचं ॲडिशन होणार बेसिकली. ठीक आहे. चलो मग झालं. रिझल्ट डिस्प्ले करूयात. सी आउट सांगावं लागेल ना. सम इज कुणाकडे? सम कुणाकडे? व्हेरिएबल समकडे आपला आन्सर आहे. ठीक आहे. हे प्रिंट करू, गेट CH करू. झालं एवढंच आहे. गेट CH करू आणि आपण कर्ली ब्रेसेस क्लोज करू. समजलं का? हे तुम्हाला मी ॲनालाइज करून दाखवतो. नो एरर्स. वी कॅन रन द कोड बिंदास. आता एंटर ॲरे ऑफ 10 नंबर्स. म्हणजे मला किती नंबर्स इनपुट करायचे? 10 नंबर्स. चला मी एंटर करू. कोणतेही नंबर एंटर करू. 20 30 40. म्हणजे मला 10 नंबर्स इनपुट करायचे बरं का. मी मुद्दाम असा नंबर घेतो म्हणजे तुम्हाला समजेल किती नंबर्स घेतलेत मी. 20 आणि अजून एक नंबर घ्यावा लागेल 100. सो या सगळ्यांचं ॲडिशन काय होतं? 550 होतो. सगळ्यांचं ॲडिशन किती होतं? 550 होतं. समजलं का? आता हे 10 नंबर्स कोण स्टोअर करते? 10 नंबर्स ॲरे स्टोअर करते. आणि 10 नंबर नंतर कसं काय बरोबर आउटपुट आला? कारण आपण लूपच्या बाहेर येतो ना. समजते का? आपण लूपच्या बाहेर कधी येतो? ज्यावेळेस आपला कंडिशन फॉल्स होतो. मी काय सांगितलं होतं? आय इज लेस दॅन 10. म्हणजे जो 10 आलं की कंडिशन फॉल्स होतो. आय इज लेस दॅन 10 म्हणजे 10 इज लेस दॅन 10 फॉल्स आहे. सो 10th कंडिशनला 10th स्टेपला माझं कंडिशन फॉल्स होतो आणि आपण लूपच्या बाहेर येतो. समजलं का तुम्हाला? ठीक आहे. अजून एकदा तुम्हाला रन करून दाखवू का? हे बघा. कोणतेही नंबर घ्या तुम्ही. असं नाही हे का असं तुम्ही रँडमली कोणतेही नंबर घ्या. यांचं आता इथं काय केलं? इनपुट चुकला म्हणून आपला आउटपुट आलं लगेच. पण इनपुट चुकीच दिलं ॲक्च्युली. हे बघा. यू कॅन गिव्ह एनी नंबर्स. किती नंबर द्या? 3 डिजिट द्यायचे, 4 डिजिट द्या. असं काही प्रॉब्लेम नाही. रँडमली काही टाईप करते बघा. मला त्यांचं ॲडिशन भेटेल. कोणतेही नंबर्स द्या. ते ॲरेमध्ये स्टोअर होणार आणि ते तुम्हाला ॲडिशन देणार. ठीक आहे. चलो ॲनालिसिस करू आणि आपलं लेक्चर आता स्टॉप करूयात. खूप लेंदी व्हिडिओ झाले असं मला वाटते. ठीक आहे. ॲनालिसिस करूयात. ठीक आहे. हे बघा ॲनालिसिसमध्ये काय पण हे पहिलं फॉर लूप ॲक्सेप्ट. ब्लॅक कलर घेऊ. पहिलं फॉर लूप का घेतलं? तो ॲक्सेप्ट
इनपुट्स फ्रॉम द युजर, ॲक्सेप्ट 10 इनपुट फ्रॉम युजर. त्यासाठी आपण पहिलं फॉर लूप घेतलं. आणि दुसरं फॉर लूप का घेतलं? सम करण्यासाठी. सम इज इक्वल टू सम प्लस ए ऑफ आय. आता आय मध्ये पहिलं व्हॅल्यू काय असणार आहे? आय मध्ये 1 असणार आहे. 1. आता 1 म्हणजे काय? आपल्या ॲरेमध्ये 1, आपल्या ॲरेमध्ये 1 फर्स्ट नंबर जे असणार आहे तो इथं असणार. आधी सम काय असणार आहे? सम इज इक्वल टू 0 प्लस समजा फर्स्ट नंबर आपला 10 होता, बरोबर, 10 त्याचं 10 असणार. मग आपला समचा अपडेटेड व्हॅल्यू काय झालं? 10. मग इथं इन्क्रिमेंट होणार. इथं इन्क्रिमेंट झाल्यानंतर इथं 1च्या ठिकाणी मग इथं 2 येणार. 2ला कोण होतं? आपलं 2ला काय एंटर केलं होतं? 20, बरोबर. 2ला काय एंटर केलं होतं? 20. मग इथं काय येणार? 10 + 20 येणार. 10 + 20 हे येणार. हे किती होणार? हे होणार 30. मग हे इन्क्रिमेंट होणार. मग हे होणार 3. मग 3च्या ठिकाणी काय होतं? 30. मग काय होणार? इथं येणार 30 + 30 हे होणार 60. मग इथं होणार 4 साठी काय होता? 4 साठी इथं होतं 40, बरोबर. मग काय होणार? 60 + 40 मग हे होणार 100. असं एक किती स्टेप जाईल? असं हे 10 स्टेप्स रिपीट होणार. आणि 10 स्टेप्स रिपीट झाल्यानंतर तुमचा आउटपुट तुम्हाला भेटेल. तुमचा आउटपुट कुठं स्टोअर राहतो? सम मध्ये स्टोअर राहतो. कोणत्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर राहतो? सम व्हेरिएबलमध्ये स्टोअर राहतो. समजलं का तुम्हाला? 2 फॉर लूप काय यूज केला आपण? समजलं का? ठीक आहे. चलो, सो आय होप सो. हे बघा, परत एकदा सांगतो, तो कोणाला काही समजलं नसेल थोडं रिवाइंड करा आणि परत एकदा ऐका. प्रत्येक पॉईंट कव्हर केलेत, प्रत्येक सेंटेन्स कव्हर केले. एखाद्या व्यक्तीला C++ काय आहे पण माहिती असेल ना, त्याला पण समजून जाईल. एवढं प्रत्येक वर्ड टू वर्ड एक्सप्लेन केले. म्हणतोय तुम्ही परत बॅक करा. तुम्हाला काही समजलं नसेल तर बॅक करून परत एकदा तुम्ही ऐका, समजेल. ठीक आहे. समजून घ्या. समजून घेतल्याशिवाय काम होणार नाहीये. ठीक आहे. चलो, सो मीट यू इन द नेक्स्ट व्हिडिओ विथ मोर examples of C++. चलो, बाय. प्रॅक्टिस करा. ऑल द बेस्ट फॉर exams.